आज सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाकाला लागले. सकाळी 5चा अलार्म लावला, पण 5:30ला अंथरूण सोडलं. उठले, हातपाय तोंड धुतले, फ्रेश झाले आणि स्वयंपाकाला लागले. मेथीची भाजी फोडणी टाकली, साधा आपलं कांदा मिरची घालून. सकाळ सकाळ स्वयंपाक ह्यामुळे करते, कारण सुरेशला गावाला जायचं आहे. म्हणजे तो तिरुपतीला जात आहे आता. आणि मग त्यासाठी मी भाज्या केल्या. मेथीची भाजी केली थोडीशी आणि इथे वांग्याची भाजी टाकली. काही नाही, तेलात मोहरी जिरं टाकलं, वांगे टाकले, 5 मिनटं वांगे तेलात वाफून दिले आणि मग अद्रक लसूण कुटून घातलं. त्यामध्ये हळद मिरची पावडर आणि थोडा मसाला टाकला आणि त्यात थोडंसं पाणी टाकून एक अजून वाफ काढली. तर छान तर्री आली होती, छान कलर आला होता. मग आता मीठ आणि कोथिंबीर घालून वरून जरासं शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी तयार झाली. एवढी पातळ नाही, कूट टाकल्यावरती भाजी आळून येते, मग थोडीशी घट्ट झाली होती. आणि भाजी कारण सुक्की बरी आहे प्रवासामध्ये, ते खूप पातळ असली की सांडते, मग गळते भाजी. आणि मग निघायच्या आधी सुरेशने आंघोळ पांघोळ करून मग देवाला दिवाबत्ती करायला लावलं, कारण घराच्या बाहेर पडताना, स्पेशली प्रवासात जाताना तर देवाला पाया पडूनच निघायला पाहिजे घरातनं. तर असं झालं, पूजा वगैरे करून सुरेशची. आणि मग मी असं टिफिन भरायला घेतला. मेथीची भाजी थोडी आता ती शिजली की एवढीशीच होते. सगळी भाजी दिली, वांग्याची भाजी दिली थोडी आणि 5-6 चपात्या दिल्या, म्हणजे दिवसभराचं होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी पोहोचून जाईल तिरुपतीला ते लोक. म्हणजे सुरेश पण आहे आणि त्यांच्या आत्याची मुलं पण आहेत सांगते. तर जे ते आणतात आपले सगळे आपापलं टिफिन, पण असावं तरी म्हणून जास्त दिल्या मग चपात्या. आणि असं टिफिन पॅक झाला. आता सुरेश जात आहे म्हणल्यावरती थोडं मन नाराज झालेलं आहे, कारण ह्याच्या आधी पण सुरेश जायचं तेव्हा मला असं ना रडू यायचं, पण आता कसं आहे, थोडंसं ना सवय पडली आहे आणि पिल्लूमुळं काही वाटत नाही एवढं. पहिले करमायचं नाही घर खायला उठायचं. आता हे होतं, बोर वाटतं, मन असं उदास होतं, असं वाटतं की संध्याकाळी गाडीचा आवाज आला पण सुरेश येणार नाही आज, असं होतं. पण आज